नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर कलाम यांचे बालपण या पाठामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 3 डॉक्टर कलाम यांचे बालपण या पाठाचा अभ्यास करत आहोत आणि या पाठाचा हा सेशन नंबर 2 आहे। यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण डॉक्टर कलाम यांचा संक्षिप्त परिचय पाहिला आणि पाठाच्या माध्यमातून हा जो पाठ आहे अग्निपंख या अनुवादित पुस्तकातील एक छोटासा अंश आहे। पाठाच्या सुरुवातीच्या परिच्छेदांमध्ये डॉक्टर कलाम यांनी त्यांच्या लहानपणीचे काही किस्से सांगितलेले आहेत की त्यांच्या जीवनावरती त्यांच्या जडणघडणमध्ये कोणाकोणाचा प्रभाव कोणत्या व्यक्तिमत्वांचा किंवा व्यक्तींचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडला याचा आपण अभ्यास केला होता। आता डॉक्टर कलाम यांच्या जीवनामध्ये अजून कोणते व्यक्ती आले आणि कशा रीतीने त्यांनी आपल्या जीवनातील पहिल्या कमाई कशी केली किंवा त्यांनी आपल्या जीवनामध्ये बालपणामध्ये कशा रीतीने नवीन मार्ग पत्करला या सगळ्यांचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील परिच्छेदांमध्ये पाहणार आहोत। तर चला आपण आता पाठाला सुरुवात करूया। पाठाच्या पुढच्या परिच्छेदामध्ये डॉक्टर कलाम सांगतात की सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमशुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता। शमशुद्दीन हा त्यांचा लांबचा भाऊ होता नात्यातील आणि तो एकमात्र असा त्या गावातील व्यक्ती होता की तो वर्तमानपत्र वाचण्याचा वितरणाचं वाटपाचं काम करायचा आणि तो एकमेव वर्तमान आणायचा गावामध्ये म्हणून त्याला एक खांबी तंबू असा म्हटलेला आहे। का त्याला एक खांबी तंबू म्हटलेला आहे की जसा त्या तंबू बांधल्यानंतर त्या टेंटचा सगळा जो भार असतो त्या खांबावरती अवलंबून असतो ना, तसंच गावातील वाचकांचा किंवा चालू घडामोडींचा जो आढावा लोकांना जो घ्यायचा असायचा सुशिक्षित लोकांचा, ती सगळी माहिती पुरवण्याचं कार्य एकमात्र शमशुद्दीन करत होता। म्हणून त्याला त्या व्यवसायातील किंवा त्या गावातील एक खांबी तंबू ही उपमा देण्यात आलेली आहे। आता प्रत्येकाला वाचनाची आवड असते, पण प्रत्येकाला वेगवेगळे मथळे वर्तमानपत्रातील वाचायचं असतं। कोणाला भविष्य वाचायचं असतं तर कोणाला फक्त हेडलाईन वाचायच्या असतात। तर कुणाला भविष्य जाणून घेण्याचा रस असे तर कुणी चेन्नईच्या मद्रास बाजारपेठेतील सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत। तर कुणाला बघा चेन्नई हे तामिळनाडूमधील एक खेडेगाव आहे। ते तिकडच्या बाजारपेठ आहे तिथे सोन्या चांदीचे, तर त्याचा भाव जाणून घेण्यामध्ये कोणाला आवड असायची। मग ज्याप्रमाणे वर्तमानपत्र आले की पटकन आपापल्या आवडीप्रमाणे ते पान काढून वाचत बसायचे। तर थोडे जण जिज्ञासू वृत्तीने हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिनांबद्दल गांभीर्याने चर्चा करत। आता बघा, जिज्ञासू वृत्तीने म्हणजेच कुतूहलाने किंवा अजून माहिती जाणून घेण्याची जी वृत्ती लोकांमध्ये असते त्याला म्हणायचं जिज्ञासू वृत्ती। आता याच्या आधी आपण पाठांमध्ये पाहिलं होतं की अब्दुल कलाम यांचा जन्म 1931 साली झाला होता। मग तो जो काळ होता ना, तो जरा कशाचा काळ होता की त्यावेळेस आपल्या देशामध्ये भरपूर राजकीय घडामोडी भरपूर घडामोडी चाललेला होता। तो काळ जो होता तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता, कारण की ते काय सांगितलेले हिटलरचं नाव आलेलं आहे की नाही, जपानचा थोडे जण जिज्ञासू वृत्तीने हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिनांबद्दल गांभीर्याने चर्चा करत। तर आता बघा, तो जो काळ होता ना, तो देशावरती आपल्या अनेक घडामोडी राजकीय घडामोडी घडत होत्या की अनेक सत्ताधीश येऊन साम्राज्य स्थापन करत होता। इंग्रजांचं आपल्या देशावरती राज्य होतं आणि त्यामुळे देशामध्ये भरपूर युद्ध होत होते। प्रत्येक देशामध्ये काही ना काही युद्धमय वातावरण होतं आणि अशामध्येच हिटलर जर्मनचा हुकुमशहा आहे, म्हणजेच दुसऱ्या महायुद्धाचा त्यावेळेचा तो कालावधी होता। मग त्यावेळेस जर्मनमध्ये काय घडामोडी झालेल्या आहे, हिटलरने अजून काय काय देशद्रोह वगैरे केलेला आहे का काय, किंवा महात्मा गांधी आपल्या देशामध्ये बघा त्यावेळेस स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधी यांनी सुद्धा बहुतेक आंदोलनं केले होते, सत्याग्रह केलेले होते। आणि बॅरिस्टर जिनांबद्दल गांभीर्याने चर्चा करत। बॅरिस्टर जिन हे कोण होते? पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते, ते पण एक स्वतंत्र सेनानी होते। म्हणजे बघा तो जो काळ होता ना,
तो देश गुलामगिरीचा काळ होता तो. त्याच्या वेळेस आपल्या देशावरती जी हुकुमशाही सत्ता होती ती इंग्रजांची होती आणि त्यामुळे बहुतेक जे लोक होते आपल्या खेडेगावात असू दे किंवा मोठ्या शहरामध्ये असू दे, कशा ना कशा रीतीने ते देशातील कार्यांच्या संबंधित त्यांना माहिती जाणून घेण्याची असायची आणि त्यामुळे ह्या सगळ्यांचा आता सुद्धा बघतो ना आपण, आपल्याला आता हा जो कालावधी आहे तो कसा आहे, करोनाचा कालावधी आहे की कोणत्या राज्यामध्ये करोनाचा प्रभाव किती वाढलेला आहे, करोना कमी झालेला आहे की नाही, म्हणजे ज्या वेळेस ज्याचं प्रभुत्व जास्त असतं त्याच्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या असतात की नाही. आता जेव्हा मॅच होणार असते तेव्हा मग सगळं वातावरण कसं असतं, मॅचमय असतं की नाही. त्यामुळे सगळ्यांना मॅचमध्ये कोण जिंकलं कोण नाही हे जाणून घेण्यात इंटरेस्ट असतो. आता सध्या करोना सगळीकडे पसरलेला आहे. मग कोणत्या राज्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी जास्त करोनाचा प्रभाव वाढलेला आहे, कुठे कमी झालेला आहे, किंवा लॉकडाऊनचा कालावधी अजून किती वाढणार आहे, ह्या सगळ्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या असतात. म्हणून मग आपण काय करतो, वृत्तपत्र आलं की पहिलं हेडिंग वाचत असतो. त्या हेडिंगमध्ये दिलेलं असतं काय काय काय. मग तसंच आहे ना, त्यावेळेस सुद्धा आहे ना, तो कालावधी असा होता की देशावरती अनेक साम्राज्य वर्चस्व करत होते, इंग्रजांचं राज्य होतं आणि कोणत्या देशामध्ये काय घडामोडी चालली, सगळीकडे युद्ध पातळीवरती राज्य, प्रत्येक देशामध्ये काही ना काही युद्ध पातळीची वातावरण झालेलं होतं आणि त्यामुळे लोकांना ह्या गोष्टीमध्ये उत्सुकता असायची, जिज्ञासा असायची की कधी काय होईल हे त्यांना माहिती नसायचं. त्यामुळे मग सगळ्यांना जाणून घेण्याची इच्छा असायची. पण झाडून सर्वजणांना पेरियार E.V. रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यास रस होता. पण आता बघा, ह्या सगळ्या क्रांतिकारकांबद्दल किंवा स्वतंत्र सेनानींबद्दल माहिती तर करूनच घ्यायची होती, पण सगळ्यात जास्त त्या लेखकाच्या जे ग्रामस्थ जे होते ना, त्यांना ना पेरियार E.V. रामस्वामी यांनी जी चळवळ चालू केली होती ना, त्याच्यामध्ये जास्त रस निर्माण झालेला होता. दिनमणी हे त्यावेळचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते. आता बघा, वर्तमानपत्र म्हणजेच काय, आपण जे न्यूज वाचतो ते पेपर आपण त्याला म्हणतो. मग त्यावेळेस एकमात्र असं लोकप्रिय तमिळ वृत्तपत्र होतं दिनमणी. दिनमणी नावाचं. तुम्हाला एका वाक्यासाठी वगैरे प्रश्न विचारू शकतात ना, तर हे दिनमणी हे काय होतं, तमिळ वर्तमानपत्र होतं. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत, त्यातील चित्रांकडे बघून मी समाधान मानत असे. आता बघा, त्यावेळेस अब्दुल कलाम यांचं वय लहान होतं की नाही, ते लहान वयाचे होते आणि त्यांना अक्षरांचं एवढं ज्ञान आलेलं नव्हतं आणि त्यामुळे वर्तमानपत्र, आता त्यांचे जे भाऊ होते शमशुद्दीन यांच्याबरोबर ते दिवसातील भरपूर वेळ ते त्यांच्याबरोबर राहायचे. त्यामुळे वर्तमानपत्रातले त्यांना शब्द वाचता येत नव्हते, पण ते वर्तमानपत्रामध्ये जे चित्र असायचे ना, ते चित्र बघायला त्यांना फार आवडायचे आणि ते चित्राकडे बघूनच समाधान मानत असत. शमशुद्दीन आपल्या गिऱ्हाईकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी मी त्यातील चित्रे बघून घेत असे. आता बघा, कलाम हे ना शमशुद्दीन बरोबर जाऊन बसायचे आणि मग त्यांच्याजवळ जाऊन बसताना जेव्हा गिऱ्हाईक यायचे, मग ते गिऱ्हाईकांना पेपर देण्याच्या आधीच आहे ना, जेवढा वेळ मिळेल ना तेवढ्या वेळामध्ये ना ते काय करायचे, वर्तमानपत्र चाळून घ्यायचे. त्यांना वाचता येत नव्हतं, पण ते चित्रांवरनं अंदाज लावायचे आणि चित्र पाहत बसायचे. मी 8 वर्षाचा असताना सन 1939 मध्ये दुसरे महायुद्ध पेटले. कारण काय कारण असेल ठाऊक नाही, पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. आता बघा, अब्दुल कलाम हे जवळजवळ 8 वर्षाचे असताना 1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले होते आणि अब्दुल कलाम सांगत आहे की काय त्यांना कारण माहिती नाही, पण काय झालं ते माहिती नाही. त्या सुमारामध्ये काय झालं, बाजारपेठेमध्ये चिंचोक्या म्हणजे आपण जे चिंच खातो ना, चिंचाची जी बी असते त्याला आपण काय म्हणतो, चिंचोक्या. त्याचं आहे ना अचानक बाजारपेठेमध्ये मागणी सुरू झाली. आता बघा, ह्या चिंचोक्यांचं बाजारपेठामध्ये आपण सर्वसामान्य बघायला गेलं तर चिंचोक्या किंवा चिंचेचे ज्या बी असतात ना, त्याचा आपल्याला जास्त उपयोग नसतो असं आपण म्हणतो, पण बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून त्याला फार मागणी आहे. आता कदाचित मागणी कमी असेल, पण त्यावेळेस फार मागणी होती. आता त्याचं पाठीमागचं कारण त्यावेळेस अब्दुल कलाम सांगतात की त्यांना माहिती नाही, पण
कदाचित त्याचं पाठीमागचं कारण काय असू शकेल की त्यावेळेस बघा दुसरं महायुद्ध पेटलेलं होतं. म्हणजेच काय, दुसऱ्या महायुद्धामध्ये आता युद्ध म्हटल्यावरती त्यांना सैनिकांची गरज असते की नाही. मग सैनिकांना जे जेवण दिलं जायचं ना, ते जेवण कसं असायचं, पातळ असायचं. मग ते जेवण घट्ट बनवावं लागायचं. ते घट्ट कशाने बनवणार, आता आपण बघतो की बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्याच्यामध्ये त्या पदार्थांना घट्टपणा येण्यासाठी आपण कशाचं पीठ आपण वापर करत असतो, जसं की मक्याचं पीठ असतं किंवा तांदळाचं पीठ असतं की नाही. मग त्यावेळेस काय करत असतील, हे चिंचोके असतात ना, चिंचोक्याच्या वरची जी काळी साल असते ना, टरफलं, ते काढून आतमधला जो गर असतो ना सफेदवाला, त्याचं काय बनवायची, पीठ बनवायची. आणि ते पिठाचा उपयोग खाद्यपदार्थांमध्ये केला जात असेल आणि त्यामुळे त्या खाद्यपदार्थाला का घट्टपणा येत असेल. आणि म्हणूनच त्यावेळेस बाजारपेठेमध्ये कदाचित चिंचोक्यांना भरपूर मागणी आली होती. मी चिंचोके गोळा करून मशिदी जवळच्या एका दुकानात देत असे. आता बघा, त्यावेळेस ते लहान होते आणि त्यांची जी आर्थिक परिस्थिती होती ना, ती जास्त चांगली नव्हती, हलाखीची परिस्थिती होती. आणि आपण पाहिलं तर रामेश्वरम हे त्यांचं जन्मस्थान आहे की त्यांचं गाव आहे. आणि हे जे गाव आहे ना, ते कुठे आहे तर भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आहे. भारतामध्येच येतं, पण भारताच्या थोडंफार जवळ आहे. आणि ते कुठे आहे, समुद्रामध्ये एक वसलेलं गाव आहे. आणि त्या समुद्रामध्ये असल्या कारणाने तिकडे रहदारी जास्त होते का, नाही, वाहतुकांची पण जा जास्त होत नाही, कारण की समुद्रामध्ये, आता समुद्रामध्ये असल्या कारणाने वाहतूक कशाने होणार, एक तर जहाजाने होणार किंवा मग जो रेल्वे आहे, तर रेल्वे तर त्यावेळेस जास्त प्रमाण नव्हतं. आता जेवढा आपण बघतो जेवढ्या प्रमाणामध्ये रेल्वे गाड्या एक 2 तासाच्या अंतरावरती सहज उपलब्ध होतात, पण त्या काळी असं नाही, तसं नसेल. मग त्यामुळेच आहे ना, त्यावेळेस काय होत होतं की लेखकाची जी आर्थिक परिस्थिती होती, म्हणजे कलामांची जी आर्थिक परिस्थिती होती ती फार हालाकीची होती, कारण की त्यांचं जे गाव होतं ते पाण्यामध्ये वसलेलं गाव होतं आणि तिथे बहुतेक सोयी उपलब्ध नव्हत्या. किंवा व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं किंवा जर उद्योग म्हणजे पोटपाणी भरण्यासाठी त्यांना इतर मग कशाची कामं करायची, नारळाचे वगैरे जे झाडं असायची ते नारळ वगैरे विकण्याचं, किंवा मग ते समुद्रकिनारी गाव असल्या कारणाने की जहाज बनवणे किंवा समुद्रातून जहाजातून एखाद्या ठिकाणावरून म्हणजे रामेश्वरममधून दुसऱ्या ठिकाणी प्रवाशांना सोडणे, हे असंच काम त्यांच्या वडिलांचं होतं. आणि त्यामुळे घरात माणसंही, कुटुंबही मोठं होतं त्यांचं, आणि त्यामुळे आर्थिक परिस्थिती त्यांची हालाकीची होती. आणि जो तो आपापल्या परीने काही ना काही काम करायचा प्रयत्न त्यावेळेस करत होते. तसेच मग अब्दुल कलाम यांनी सुद्धा आपल्या परीने जेवढं आपल्या कुटुंबाला हातभार लागेल असा ते प्रयत्न नेहमी करत असायचे. मग बघा, ज्यावेळेस बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली, त्यावेळेस मग अब्दुल कलाम काय करायचे, मी चिंचोके गोळा करून मशिदी जवळच्या एका दुकानात देत असे आणि अख्खा 1 आना कमवत असे. मग बघा, त्यावेळेस तो जेव्हा ते मशिदीजवळ बाजारपेठेमध्ये चिंचोक्यांना मागण्या आल्या ना, तर मशिदीजवळ एक दुकान होते आणि त्या दुकानामध्ये नेऊन कलाम काय करायचे, ते दुकानाजवळ नेऊन आहे ना ते चिंचोक्या नेऊन द्यायचे आणि मग त्याच्या बदल्यात त्यांना किती पैसे मिळायचे, 1 आना. आता हे त्यावेळेचे ना चलनाचं साधन होतं. जसं की आता आपल्याकडे सिक्के असतात, कॉईन्स असतात ना, 1 रुपया, 2 रुपया, 5 रुपयाचं कॉईन, 10 रुपयाचं कॉईन, तसं मग हे त्यावेळेचे नाणे होते. माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचे ठरवले. अहमद जल्लाउद्दीन नावाच्या एका आमच्याच गावातल्या कंत्राटदाराबरोबर समुद्रकिनारी ते रोज काम करू लागले. आता बघा, त्याचे वडील सुद्धा काय करायचे, त्यांच्याकडे पण जास्त व्यवसाय करण्याला मार्ग नव्हते. मग त्यामुळे काय करायचे, ते लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचा त्यांनी ठरवला. तर समुद्रामध्ये गाव असल्या कारणाने मग दुसरा नवीन उद्योगधंदा त्यांना करता येण्याचे चान्सेस नव्हते. त्यामुळे मग त्यांनी जहाज बांधायचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. आणि त्यांच्यासाठी त्यांनी कोणाचं मदत घेतली, अहमद जल्लाउद्दीन नावाच्या त्यांच्याच गावातील एका कंत्राटदारासमोर बरोबर ते समुद्रकिनारी रोज काम करू लागले. पुढे जल्लाउद्दीन यांनी माझ्या बहिणीशी, म्हणजेच कोणाशी, जोहराशी विवाह केला. आता अब्दुल कलाम यांच्या बहिणीचं नाव काय आहे, जोहरा. मग अशा रीतीने आमच्याशी नाते जोडले. जल्लाउद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राहील. आता बघा, इथे लेखकाने काय सांगितलेलं आहे, अब्दुल कलाम यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या जीवनामध्ये काही प्रभाव जो पडला त्यांच्या जडणघडणीमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी अजून एका व्यक्तीचं नाव
घेतलेला आहे आणि ते म्हणजे कोण? जल्लाउद्दीन. जल्लाउद्दीन हे कंत्राटदार तर होतेच, ठेकेदार तर होतेच, पण नंतर ते त्यांच्या बहिणीबरोबर लग्न केल्यामुळे त्यांचे मेहुणे झाले होते. मग अशा रीतीने जल्लाउद्दीन यांनी सुद्धा अब्दुल कलाम यांच्या लहानपणी बालमनावरती चांगले संस्कार केले होते. त्यांच्या जडणघडणीमध्ये जल्लाउद्दीन यांनी सुद्धा हातभार लावलेला आहे. मग ते काय करायचे? जल्लाउद्दीन कलाम यांना युद्धाच्या कथा सांगत असे. मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राहील. आता जल्लाउद्दीन ज्या युद्धाच्या गोष्टी त्यांना सांगायची, तर मग त्या दिनमणीचं जे वृत्तपत्र यायचं की नाही तमिळमध्ये, त्याच्या त्या शीर्षक म्हणजे टायटल मथळ्यामध्ये ते शोधत असायचं की त्याने जी कथा सांगितलेली आहे ती बरोबर आहे की चुकीची आहे. आमच्या छोट्या दूरस्थ गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणे जवळजवळ अशक्य होते, पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारली गेली. बघा आता इथे काय सांगितलेलं आहे की आमच्या छोट्या दूरस्थ गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणे जवळजवळ अशक्य होते, की जसं मी सांगितल्याप्रमाणे की यांचं जे गाव होतं ते समुद्रामध्ये वसल्या कारणाने आणि आंतरिक जर राजकीय क्षेत्रामध्ये बघितलं गेलं तर इतर सगळ्या देशांच्या मानाने या खेडेगावांमध्ये ज्या काही मोठ्या मोठ्या राजकीय घडामोडी होतात तर त्याचा परिणाम या छोट्या मोठ्या खेड्यागावांमध्ये जाणवत नव्हतं आणि दूरस्थ गावामध्ये असल्या कारणाने युद्धाचे परिणाम सुद्धा जास्त जाणवत नव्हते. म्हणजे बघा जिथे युद्ध होतं ना, त्या ज्या ठिकाणी युद्ध होते ना त्यांच्या आजूबाजूचे जे शहरं असतात, गाव असतात, त्याचे परिणाम त्या शहरांवरती उमटत असतात. पण कलामांचे जे गाव होतं ते समुद्रकिनारी वसल्या कारणाने, समुद्रामध्ये असल्या कारणाने युद्धाचे परिणाम त्यांना जास्त कळत नव्हते. असं पण त्यांचं खेडेगाव जे होतं ते जास्त सुधारित नव्हतं आणि त्यामुळे युद्धाचे काय परिणाम होत आहेत हे त्यांना वृत्तमानपत्रांच्या व्यतिरिक्त समजण्याला मार्ग नव्हता. पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले. आता बघा, भारत इंग्रजांच्या अधीनस्थ असल्या कारणाने इंग्रज जे सांगतील त्या पद्धतीनेच त्या भारताला काही गोष्टी कराव्या लागतात. आता इंग्रजांनी बघा दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं आणि इंग्रजांना त्या महायुद्धामध्ये सैनिकांची गरज होती आणि मग ते सैनिक कुठून मिळवणार, म्हणून मग भारतावरती ऑलरेडी ते राज्य करत होते. मग भारतातील लोकांना त्यांनी सैनिक म्हणून भाग पडले युद्ध करायला. मग असे भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले की भारताचं काहीच युद्ध करण्याचं हे नव्हतं. पण इंग्रजांच्या अधीनस्थ असल्या कारणाने भारतातील सैनिकांना मनात नसताना जबरदस्तीने युद्धामध्ये सामील व्हावे लागले आणि अशा रीतीने देशामध्ये आणीबाणी पुकारण्यात आली. आणीबाणी म्हणजे बघा, जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये किंवा युद्ध क्षेत्रामध्ये अशी काहीतरी गोष्ट होते की जेणेकरून लोकांमध्ये असंतोष निर्माण होते, अफवा पसरले जातात आणि त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो, म्हणून आणीबाणी पुकारली जाते की देशामध्ये शांतता राहावी, लोकांनी घराच्या बाहेर पडू नये. मग लोकांना काही गोष्टी सक्तीने त्या पाळाव्या लागतात, त्यांच्यावरती बंधनं पाळली जातात, नियम केले जातात, ते काटेकोर त्याचं पालन केलं पाहिजे. नाहीतर काय होतं की अफवा वगैरे पसरून किंवा अजून काही गोष्टींचा काहीतरी दुष्परिणाम होऊन देशामध्ये अजून काहीतरी वाईट घटना घडण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मग आणीबाणी पुकारली जाते. मग त्यावेळेस सक्तीने भारताला युद्धामध्ये पण सामील व्हावं लागले आणि देशामध्ये आणीबाणी पुकारण्यात आली. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काय शिकलो? आतापर्यंत आपण अब्दुल कलाम यांच्या बालमनावरती कशी जडणघडण झाली आणि कोणत्या कोणत्या व्यक्तींचा त्यांच्या व्यक्तिमत्वावरती फरक पडला याचा अभ्यास आपण केला. आता यापुढे अब्दुल कलाम हे त्यांच्या जीवनातील नवीन शिक्षणाला वळण कसं मिळालं किंवा काही जीवनात कसं त्यांना शिकायला मिळालं याचं वर्णन ते आपल्याला सांगणार आहेत. पण त्याचा अभ्यास आपण यानंतरच्या सेशनमध्ये करणार आहोत. धन्यवाद.